मी प्रशांत शेटे, शिवांजली विद्यानिकेतन चाळकवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या शाळेमध्ये मी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तरी ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशन या संस्थेला विनंती आहे की त्यांनी आमच्या इयत्ता 10वीच्या वर्गासाठी ई लर्निंग प्रोजेक्टर संच उपलब्ध करून द्यावा. या माध्यमातून त्यांची अध्ययनामध्ये चांगली प्रगती होईल यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला हा ई लर्निंग प्रोजेक्टर संच उपलब्ध करून द्यावा. धन्यवाद. माझे नाव अक्षदा नामदेव सोनोने. मी शिवांजली विद्यानिकेतन चाळकवाडी या शाळेत शिकत आहे. मी आत्ता 9वीच्या वर्गात आहे व ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशनद्वारे आम्हाला स्माइलिंग रॉक फाउंडेशन यांनी आमच्या 9वीच्या वर्गात ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशन जे लर्निंग उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते व विद्यार्थ्यांना यामध्ये प्रश्न सोडवताना किंवा शिकताना त्याचा खूप सुलभ उपलब्ध होत आहे व आम्हाला त्याचा खूप आनंद होत आहे व आम्ही त्याचा उपयोग करून घेत आहोत. त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्ते, मी संतोष गल्लेंद्र चव्हाण, उपशिक्षक शिवांजली विद्यानिकेतन चाळकवाडी या विद्यालयातून खऱ्या अर्थाने ट्रेसेबल गिव्हिंग यांच्याद्वारे आपल्याला स्माइलिंग रॉक फाउंडेशन यांच्याकडून मिळालेल्या ई लर्निंग सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व अभ्यासक्रमातील घटक समजण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला या ई लर्निंगचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. मी विद्यालयाच्या वतीनं ट्रेसेबल गिव्हिंग त्याचप्रमाणे स्माइलिंग रॉक फाउंडेशन या दोन्हींचेही विद्यालयाच्या वतीने मी आभार आणि धन्यवाद मानतो. धन्यवाद. मी भानुदास रामचंद्र चासकर, मुख्याध्यापक शिवांजली विद्यानिकेतन चाळकवाडी. आमच्या या विद्यालयासाठी आपल्याला TGFच्या माध्यमातून या ठिकाणी आत्तापर्यंत सातत्याने 4 ते 5 वर्षापासून 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुस्तकाचं वाटप हे नियमित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये स्माइलिंग अँड रॉक फाउंडेशन यांच्या माध्यमातून सुद्धा ई लर्निंगचा प्रोजेक्टर या ठिकाणी विद्यालयाला या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे आणि या ई लर्निंग प्रोजेक्टरच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि विद्यार्थी आता 10वीचे विद्यार्थी असेल किंवा सर्व विद्यार्थी असेल यांना त्या ठिकाणी याचा परीक्षेच्या काळामध्ये याचा नक्की फायदा होऊन विद्यार्थ्याची गुणवत्ता आणि शाळेचा विकास याच्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल